मंडळी गणपती बाप्पा मोरया. आता हा मोरया आवाज जो आलेला आहे, अर्थात तो मोरया आवाज देणारे खास चेहरे, आपल्या सगळ्यांच्या हृदयात घर करून राहणारे, या कलेचा अधिपती इथे आलाय म्हटल्यानंतर त्याचे उपासक देखील आपल्याकडे आलेले आहेत. आपल्यासोबत नेहा आहे, आपल्यासोबत आदिनाथ आहे, आपल्यासोबत सोनाली आहे. आडनाव मी मुळातच सांगणार नाही, कारण आपण सगळेच त्यांना ओळखतो. थेट गप्पांना सुरुवात करू. पहिले तर खूप स्वागत आहे की नाही बाप्पांच्या उपस्थितीत आपण छानपैकी गप्पा मारणार आहोत. सुरुवात मी सोनालीपासून या अर्थाने करतोय की तशी सोनाली पुन्हा 10 वर्षांनी जी काही भेटणार आहे त्या निमित्तावर आपण बोलूच. पण बघ ना, म्हणजे पत्रकारांना देखील टिप्स मिळायला पाहिजे फिटनेसच्या. मी भरपूर मोदक देखील या सगळ्या कालावधीत खास करून हो आता. पण गणपतीच्या दिवसांमध्ये की मोदक बिदक जे काय खायचं ते खाऊच शकतो. आम्ही कशाला फिटनेसच्या बाबतीत सणावाराला बोलूच नाहीये. मज्जा घ्यावी आणि काय म्हणतात तृप्त व्हावं. बाप्पाकडे बघ ना कसं मस्त खाऊन पिऊन तृप्त आणि असे आशीर्वाद देतोय, एक हॅपीनेस स्प्रेड करतो. तसंच आपणही तृप्त राहावं, खावं प्यावं. आम्ही पण आत्ता जस्ट 2 मिनिटापूर्वी खाण्याच्या गप्पा करत होतो की आता काय खायचंय. सो आय थिंक टिप्स आत्ता. आणि तू आहेस फिट, अरे तुला काय पाहिजे टिप्स? नाही, ते आता ते माझ्या बॉसेसकडनं मला वारंवार कळतं. पण तू हुशार आहेस. तू इथे 2 मोदक खाऊन पुन्हा श्रीमान त्यांच्याबरोबर घरी जाऊन योगा करशील आणि पुन्हा सगळं हां, म्हणजे बॅलन्स असलाच पाहिजे ना आयुष्यात. मग तो कुठच्याही गोष्टीमध्ये असेल. सो जेवढं खायचं तेवढं खा आणि मग नंतर करा परत जे काय करायचं. काय बाप्पांशी असलेलं नातं काय सोनाली तुझं? आय थिंक आपल्या सगळ्यांचंच एक त्याच्या नावातच सगळा एक तो आपुलकी, ते एक प्रेम आणि त्याचबरोबर त्यांचे आशीर्वाद, त्यांचं आपल्याकडे आपल्यावर लक्ष असणं, ह्या गोष्टी त्या बाप्पा म्हटलं कीच येतात. सो आय थिंक प्रत्येकासाठी एक बाप्पाचं एक जे नातं आहे ते एक स्पेशल आहे आणि मराठी आपल्या लोकांसाठी तर जास्तच आहे. आपल्या प्रत्येक कार्याची प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या पूजनाने करतो आणि आमच्या ह्या नवीन प्रवासाची सुद्धा सुरुवात बाप्पाच्याच आशीर्वादाने होते. सो मी असं म्हणेन की आधीपासनं नातं होतंच चांगलं बाप्पाबरोबर. लहानपणापासनं गणेशोत्सवांमध्ये आपण आपल्याला ॲज अ कलाकार म्हणून तिथनं सुरुवात झाली असंही म्हणायला हरकत नाही. कारण जे कार्यक्रम होतात, सांस्कृतिक कार्यक्रम गणेशोत्सवामध्ये, तिथे काय म्हणतो ना आपण काही काही आपली कला, मग ते गाणं असू दे किंवा डान्स असू दे, अशा सगळ्या गोष्टी सादर केलेल्या असतात आणि तिथून एक तो कॉन्फिडन्स आपल्याला मिळत जातो. सो एक आपण म्हणतो बाप्पा ही कलेची देवता आहे, तर ती कला आपल्याला तिथूनच इंट्रोड्यूस केली जाते आपल्या आयुष्यामध्ये आणि पुढे मग ते नातं तसंच कायम राहतं. आणि आज जेव्हा मी आणखीन एका नवीन गोष्टीसाठी सुरुवात करते, जसं मी म्हटलं की एक नकारात्मक भूमिका माझ्यासाठी नवीन आहे, कधी केली नाही आहे, तर त्यासाठी सुद्धा मला बाप्पाचा आशीर्वाद मिळतो. सो आय वुड से की मी नशीबवान आहे की मला या सगळ्याच गोष्टींसाठी कायमच बाप्पाने आशीर्वाद दिला आहे आणि त्याचं स्थान किंवा तो एक स्पेशल एक गोष्ट ठरला आहे माझ्यासाठी. वा वा, मॅडमने बरोबर फिरून त्या मुद्द्यावरती आणून ठेवलं जातं. खरे बोल. सरजी, तुमचं उत्तम चाललंय. पुन्हा आम्ही तुमचा एक वेगळा परकाया प्रवेश बघतोय. म्हणजे मधल्या सगळ्या कालावधीमध्ये मी स्वतः बघितलेला आदिनाथ जो होता तो शुभमंगलमध्ये असिस्टंट डिरेक्टर म्हणून बघितला. बऱ्याच वेळेस अशी शंका व्यक्त केली जाते फिल्म इंडस्ट्रीमध्ये की एक नाव फार मोठं होतं, पण त्या नावानंतरचा पुढला वारसदार त्याबद्दलचं यश, त्यातलं सातत्य ठेवेल का? त्याबद्दल तू ठेवतोय कोठारे विजयांच्या माध्यमातून, म्हणून तुझं अभिनंदन. थँक्यू. या वर्षीचा गणपती बाप्पा मोरया काय? नशीबवान. गणपती बाप्पाशिवाय कशाची सुरुवात होत नाही. दररोज आमच्या कामाची पण सुरुवात गणपती रोलनीच होते. वा. आणि आमचं खरंच नशीब आहे, ह्या मालिकेचं नशीब आहे, नशीबवान मालिकेचं नशीब आहे की गणपतीत ह्या मालिकेची सुरुवात झालेली आहे. शूटिंग सुरू झालेलं आहे आणि आत्ता प्रमोशनही आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रवास सुरू केला आहे. आणि गणेशोत्सव आटपल्या आमची मालिका लोकांसमोर येणार आहे 15 तारखेला. तर आम्ही सगळे एक्सायटेड आहोत. मी खूप एक्सायटेड आहे कारण ही माझी पहिली मालिका होणार आहे ॲज अ ॲक्टर. पहिलीच मालिका? हो. 100 डेज एक लघु मालिका होती, पण एक फुल फ्लेज्ड मालिका मी पहिल्यांदा करतोय. त्यामुळे बटरफ्लाईज. हो. बरोबर डेली सोप करणार आहे. मला असं वाटायला लागलं की महेश कोठारेंनी फार उशिरा कन्सिडर केलं. घरचं सगळं प्रोडक्शन असतं. आणि त्यात अजून एक खास बात ह्याच्यातली अशी की
निर्माता म्हणून आम्ही आमचा प्रवास, मालिकेचे निर्माता म्हणून आम्ही आमचा फिल्म तर आमचं 80sपासून चालू आहे सगळं, पण मालिकेची निर्मिती आम्ही 2009मध्ये सुरू केली स्टार प्रवाहाबरोबरच. मन उधाण वाऱ्याचे नावाची मालिका, आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत एक 15 वर्षाचं नातं आहे आमचं स्टारबरोबर. आणि मी माझी पहिली मालिका स्टारबरोबर करतो, हे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण ते जरा एक कुटुंबासारखंच नातं झालं आहे आमचं. त्यामुळे मी नशीबवान आहे. हिरो आहे तर हिरोईन तर आलीच पाहिजे ना. आपण गेल्या वेळी भेटलो होतो संत मुक्ताईच्या निमित्ताने, आणि एकदमच असं वेगळं दिसणार आहे. म्हणजे मुक्ताई जी आम्ही बघितली होती ती कायम डोक्यात ठसली. म्हणजे आज मुक्ताई आठवायची झाली तर तुझाच चेहरा समोर येणार आहे. त्याबद्दल तुला कॉम्प्लिमेंट द्यायला हवी. पण यावर्षी गणपती बाप्पा मोरया म्हणत असताना तू काय नवीन भूमिकेत पुढे येते? खूप इंटरेस्टिंग आहे सगळंच. म्हणजे आत्ता एकंदरीत जे काही घडतं आहे ते नवीन चॅलेंज हे असंच आहे की संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा एकदम पिरियडिक ह्याच्यात ती व्यक्तिरेखा होती, आणि इकडे एक्झॅक्टली आत्ताची मुलगी आहे की आत्ता कशा मुली असतील, आत्ताची मुलगी ती तशी भावली पाहिजे. सो हेच खूप मोठं चॅलेंज आहे की त्या काळातनं आता पुढे जाऊन ह्या काळातली आजची मुलगी करणं हेच खूप मोठं चॅलेंज आहे. आणि त्याबरोबर एक आनंदही आहे की ओके आपल्याला आता हे करायचं आहे, आणि ह्याच्यामध्ये अशी सगळी लोकं आहेत ना की ज्यांना लहानपणापासून आपण टी व्हीमध्ये बघत आलो आहे. पण सगळ्यात मोठी मजा आहे की अजूनही माझ्या हे पचनी पडत नाही आहे की सोनाली खरे ही खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. मी माझ्या पचनी पडून घेतलंय आता, आणि मी आता रिअल लाईफमध्ये पण तसंच वागणार आहे असं मी ठरवलेलं आहे. आणि तो थोडासा असा स्टान्स घेणार आहे असं मी खूप कुसके चाळे करणार खूप अवघड आहे, पण त्या गोष्टी करणार आहे. पण नाही रे, खूप मला असं हवं होतं की काहीतरी कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन करावं. कारण कधीच एक टिपिकल आपण जे म्हणतो की खलनायिका, आणि त्यासुद्धा टी व्हीवरच्या हे आयुष्यात आल्या नव्हत्या, आणि ती ह्या निमित्ताने करायला मिळणार आहे. आणि तिचा एक जो अंदाज आहे, तिचा एक जो बाज आहे, त्याच्या मी टोटल विरुद्ध आहे रिअल लाईफमध्ये. आणि ते करण्यासाठी ते चॅलेंजेस जे मला खूप, मी म्हणेन की पुन्हा पण नशीबवान आहे की मला अजय मयेकर आमच्या शोचे डिरेक्टर आहेत की जे पदोपदी मला खूप गाईड करत आहेत आणि माझ्याकडनं ते करून घेत आहेत, आणि मला खूप मजा येते. अल्टिमेटली तुम्ही जे आयुष्यात करताय ते वेगळं आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला मजा येणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही जितकं जास्त एन्जॉय कराल तितकं ते लोकांना पण आवडेल. सो ती त्यांच्याकडनं मला मदत होते. आणि जसं तू म्हणालास तसं बऱ्याच जणांचं झालं की अरे सोनाली निगेटिव्ह करते, ते किंवा माझ्या रिलेशन्समधले, माझ्या नातेवाईकांमधले की अरे बघायला पाहिजे की कशी तू वाटशील. सो इट्स अ चॅलेंज, एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, भीतीही आहे, पण जसं मी म्हटलं बाप्पाचे आशीर्वाद आहेत आणि ते होऊन जाईल, आणि ते करीन अशी मला गॅरंटी. एवढा उशीर का लागला? 10 वर्ष? अरे लास्ट माझी सिरियल होती ती स्टार प्रवाहावरतीच होती, जी बेदोणे 10 नावाची होती. आणि त्यानंतर ऑफकोर्स मी काही फिल्म्स किंवा माझं प्रोडक्शन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी करत होते. आणि असं करायचं नाही असं कुठेच ठरवलं नव्हतं, पण छान असं काहीतरी करायचं होतं, वेगळं काहीतरी करायचं होतं. आणि त्यासाठी कदाचित मी कधी थांबलेले, कधी काही आलं तर ओके करीन, नाही करीन, अशा गोष्टी झाल्या होत्या. पण देर आहे दुरुस्त आहे म्हणतात तसं, की इतक्या वर्षानंतर छान काहीतरी आलं आहे, आणि सगळा योग जो आहे तो छान जुळून आला आहे की एक चांगलं चॅनल आहे, नंबर 1 चॅनल आहे, नंबर 1 प्रोडक्शन हाऊस आहे कोठारे विजन, त्यानंतर नंबर 1 हिरो आहे शोमध्ये, अजय मयेकर यांच्यासारखे डिरेक्टर आहेत, अजय पुरकर त्याबरोबर आहेत. सगळीच टीम खूप सुंदर आहे. आमचं लोकेशनचं ठिकाण पण माझ्यासाठी खूप जवळ आहे. ते महत्वाचं आहे. तुमचं काम आणि तुमचं घर हे खूप जवळ असणं महत्वाचं असतं. सो ह्या सगळ्याच गोष्टी इतक्या छान जुळून आल्या ना. कुठारे तशी सगळ्यांची सोय बघतात. हो ना, ॲब्सोल्युटली सोय बघतात ते, सोयीने असतात ते. सो त्यामुळे मला असं कुठेतरी त्याची खंत नाही आहे की इतक्या उशिरा का. आणि त्यात मी काही कुठे दूर गेलेच नव्हते, मी फक्त वेगळ्या माध्यमामधनं काम करत होते. आणि मला कायमच जिथनं माझी सुरुवात झाली, जी काही प्रसिद्धी मिळाली माझ्या सुरुवातीच्या काळात, ती टेलिव्हिजनमुळेच झाली. सो ते तिथे जायचं होतंच, कारण तिथले जे दर्शक आहेत ते खरंच तुम्हाला तुमच्या घरातले, तुमच्या जवळचे समजतात, आणि ते प्रेम वेगळंच असतं. त्यामुळे मी खूप खुश आहे की मी पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर आहे. गणपतीवरती येऊयात मालक. असं बऱ्याच वेळेस सर्वसामान्य लोकांना वाटत असतं की आपण ज्या सेलिब्रिटींना बघतो त्यांच्या घरात गणपती उत्सव कशा पद्धतीने साजरे केले जातात. प्रेक्षकांचा प्रश्न आहे, शेवटचा मनमुराद गणपती डान्स केव्हा केला?
गणपती डान्स मी मगाशी पण म्हणालो होतो, लहानपणी 90sमध्ये जे गणेशोत्सव आम्ही साजरे केले तेव्हाची बात वेगळी होती मला असं वाटतं. कारण तेव्हा मी इथे दादरला राहायचो, कीर्ती कॉलेजजवळ, जे समुद्रकिनारीच आहे. आणि आम्ही आमच्या बिल्डिंगसाठी सार्वजनिक गणपती आम्ही आयोजित करायचो. माझे बाबा, मी तेव्हा शाळेत होतो. आणि विसर्जनासाठी 1.5 दिवसाचा गणपती असायचा. आणि विसर्जनासाठी आम्ही जरा वळसा घेऊन केटरिन कॉलेजवरून सिल्वर बीच अपार्टमेंट्सच्या तिथे आम्ही जाऊन विसर्जन करायचो, जरा धमाल मस्ती करण्यासाठी, वेळ मिळाला गणपती डान्स करण्यासाठी. आणि त्या विसर्जनाची जी मजा होती, एक जी सिम्प्लिसिटी होती, जो साधेपणा होता आणि तो गोडवा होता ना, तो मी खूप मिस करतो. कारण तेव्हा काहीच नव्हतं. हातगाडी असायची, त्याच्यावरती एका हातगाडीवरती DJ असायचा. म्हणजे DJ म्हणजे तो एक सिंथवाला बसलेला असायचा, स्पीकर असायचे, काही बँडवाले असायचे. हां, एक्झॅक्टली. आणि बँडवाले, आणि पुढच्या हातगाडीवरती गणपती असायचा. आणि मागे गाड्यांचा ताफा असायचा सगळ्या बिल्डिंगमधले माझ्या थोडे मोठे सगळे मित्र, त्यांच्या गाड्या. आणि आम्ही धमाल मस्ती करत, नाचत, गाजावाजा करत असं जायचो. एक तासभर लागायचा आम्हाला 500 मीटर डिस्टन्स कवर करायला. आणि इट वॉज ऑलवेज मेमोरेबल अँड अनफॉर्गेटेबल. क्या बात. ती मजा वेगळी होती 90sमध्ये. पण आता असं जाणं होतं मनमुराद नाचणं. अर्थात म्हणजे पण तेव्हाचं ते एक ती धुंद वेगळी असायची. ती मजाच वेगळी. ऑफकोर्स. पण रिसेंटली तर ऑफकोर्स मला इनफॅक्ट पुण्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी मी आत्ता काही 3-4 वर्षांपूर्वी गेलो होतो पुन्हा एकदा. आणि त्या मैफिलीत दंग होऊन जाणं, ती एक औरच मजा आहे. कम्प्लिटली एक वेगळीच मजा आहे ती. मग विसरून जायचं. हां, ते सगळे ते ढोल ताशे आणि तो एक ॲटमॉस्फिअर तिकडचं टिळक चौकातलं, अरे बापरे, ती एक वेगळीच नशा आहे. नायकांना विचारलं पाहिजे. उत्सवाचं माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यातल्या पोचले मी तिथे. म्हणजे आता बेलबाग चौकात अशी फेरफटका मारून आले आता लिटरली. सगळं व्हिज्युअलाइज झालं असेल. हो, म्हणजे मला तेच होतं की ह्यावेळी मी इतकं मिस आउट करते ना सगळं, की तिकडे जे काही आता देखावे बघणं असतील, रोज रात्री म्हणजे गणपतीचे 10 दिवस घरात कोणी नसतं. म्हणजे आम्ही असे मित्रमैत्रिणी किंवा घरचे असे सगळे बाहेर फेरफटका मारायला म्हणून पडतो आणि असं 1-2-3ला रात्री परत येतो. आणि स्पेशली विसर्जनाला म्हणजे एक तर पुणे आहे, त्यामुळे विषय एंडच आहे. आणि जी काही मजा येते विसर्जनाच्या दिवशी, म्हणजे एकतर प्रचंड, म्हणजे ढोलपथक तर असतंच, प्लस निंबाळकरला नाचायला एक वेगळीच एक मजा येते. किंवा इकडे टिळक रोडला एक DJ आणि हे सगळं, म्हणजे जे काय नाही आहे पुण्यात, असं होतं की काय नाही आहे, तुला नाचायचंय तू नाच, तुला ढोलपथकांचा आनंद घ्यायचा आहे तू घे. सो वाटेल ते करायला मिळतं. गुलाल वरती करायचं. हो, म्हणजे इतकी गर्दी असते, चेंगराचेंगरी असते, पण ती चेंगराचेंगरी आणि तिकडे ते सगळं एक्सपिरियन्स करणं ना, हा एक वेगळाच फन आहे. आणि लहानपणी अर्थात घरचे सोडायचे नाहीत मला, पण एक 4-5 वर्ष झाली मी असे की हट्टाने आता की जायला लागले मी. त्यामुळे शेवटच्या दिवशी म्हणजे जवळजवळ 24-1 तास घरात नसतोच. म्हणजे जे सकाळी एक 7-8 वाजता बाहेर पडायचं, मग सगळे मानाचे गणपती येणार, त्यांचे सगळ्यांची दर्शनं घ्यायची, त्याच्यानंतर मग रात्रभर नाचायचं. रात्री DJ बंद होतात पण ढोलपथक सुरू असतं, सो नाचायचं, एन्जॉय करायचं. आणि मग दुसऱ्या दिवशी निवांत 12-1ला दुपारी घरी यायचं. हे साधारण एक रुटीन असतं. पुण्यातल्या मिरवणुकी फारच कठीण आहेत बुवा. रात्री फक्त नियम 12 नंतर लागू झाले की पहाटे 4 पर्यंत सगळे थांबून जातात रस्त्यात, आणि 4 पासून पुन्हा जे सुरू होतात ते अवघडच असतं. म्हणजे खरे तुमच्या आठवणीतला उत्सव शेवटचं कधी नाचलात? शेवटचं झाली बरीच वर्ष, पण कदाचित आज संध्याकाळी तो योग येणार आहे असं दिसतंय. हां, लेकी बरोबर आमच्या एका मैत्रिणीच्या विसर्जनासाठी, गणपती विसर्जनासाठी. पण लहानपणीचं म्हणजे डोंबिवलीची मी, त्यामुळे जसं पुण्यात मजा असते तशीच डोंबिवलीला सुद्धा, मग तो गुढीपाडवा असू देत किंवा बाप्पा असू देत, ते सगळं असतंच. आणि तेव्हा तर म्हणजे आणखीनच असायचं. मी जेव्हा होते तेव्हा त्यावेळेस उत्सव म्हणजे आमच्या गणपती मंदिरामध्ये खूप सारे कार्यक्रम व्हायचे. आम्ही तिथे लहान मुलं परफॉर्म करायला जायचो, किंवा जी मोठी मंडळी परफॉर्म करायला यायची त्यांच्या सिग्नेचर्स घ्यायचो, ऑटोग्राफ घ्यायचो. आणि माझ्या घरी गणपती नसतो कधीच, त्यामुळे मला ती कायम रुखरुख असायची की अरे आपल्याकडे गणपती नाही. पण मग आमचे जे
शेजारी आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांचा गणपती बनवायचो आम्ही, ती आरास बनवायचो. आणि रात्री असं जसंही म्हणाल तसं बाहेर नाही, कारण आम्ही लहान होतो त्यामुळे घरातला गणपती जागवायचा. सो घरात गाणी लावा, त्याच्यावर गाणी म्हणा, नाचा, ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण ते रिलिव्ह मी पुन्हा केलं जेव्हा माझी मुलगी छोटी होती तेव्हा, कारण तिला पण असं वाटत होतं की अरे आपल्याकडे गणपती नाही. मग तिला क्लेपासून आम्ही गणपती बनवायचो. मग ती तिची पूजा करायची, रोज तिची आरती म्हणायची, तिचा छोटासा मोदक बनवायची. सो आय थिंक आपल्या सगळ्यांसाठीच हे खूप एक म्हणतो ना एक बॉन्डिंगचा, किंवा ह्यामुळे एक नाती आणखीन जवळ येतात, सगळी मंडळी भेटतात आणि मुलांवरती सुद्धा एक वेगळ्या प्रकारचे त्या हिशोबाने संस्कार होतात. सो आय थिंक प्रत्येक व्यक्ती, आता माझ्या लहानपणीच्या ज्या आठवणी होत्या किंवा मी जे एन्जॉय केलं ते मी कदाचित त्या पद्धतीने तिला नाही देऊ शकत, पण थोडाफार प्रमाणे तिला ते इंट्रोड्यूस करू शकते. सो ते मी मग नंतर थोडं तिच्यामुळे जगत आले, ती वाली मजा. वा वा, क्या बात आहे. कोठारे, जाता जाता काय मग बाप्पांना काय सांगायचं आहे? येणाऱ्या कालावधीत कशा पद्धतीने वेगवेगळे प्रोजेक्ट्स असणार आहेत? काय नेमकं घडतंय? काय मेहनत घेत राहायची, चांगलं काम करत राहायचं. आणि पुढच्या वर्षी दिवाळीत रामायण येणार आहे. ओहो, क्या बात आहे. त्याआधी कदाचित हंसल मेहता यांची गांधी ही वेबसिरीज येईल. एक अश्विनी अय्यर तिवारी सोबत एक फिल्म केली आहे, ती पण कदाचित त्याआधी येईल. आणि सध्या बाप्पांना एवढंच सांगीन, आशीर्वाद राहू द्या आणि बाकी सगळं नशिबावर सोडूया. वा वा. सो नशीब तर आहेच, पण त्या जोडीला मेहनत आहे तुम्हा तिघांची, आणि ती मेहनत घेतच तुम्ही आत्तापर्यंत इथपर्यंत पोचलेले आहात. बाप्पांचा आशीर्वाद सगळ्यांवरती आहे आणि तो कायम असणार आहे. यापुढे देखील चांगल्या अर्थाने गणपती बाप्पा तुमचा कायम होत राहो. जाता जाता तुम्हाला सगळ्यांना मोदक तर झालाच पाहिजे, प्लीज. शपथ मोदक. एक पॉईंट आहे सगळ्यांचा. बिलकुल घ्या. थँक्यू. वाह, क्या बात आहे. तर मंडळी, या छानशा गप्पा आपण या सगळ्यांबरोबर केल्या. आणि यापुढेही अशाच प्रकारे अनौपचारिक पद्धतीने कुठलाही मुलाहिजा न बाळगता खातपीत गप्पा होत राहणार आहेत बाप्पांच्या साक्षीने. इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.